इस बातमी के प्रायोजक है दानिश ऑनलाइन सर्व्हिसेस। पुढे स्वतःची ओळख निर्माण करणारा अशा इरफानला आपण त्यांच्या संधी दिली. इरफानच्या माध्यमातून आपल्याला एवढी गवाही देतो की सोलापूरच्या राष्ट्रवादी वाहतूक आघाडीला 100% न्याय करण्याचं काम इरफानच्या माध्यमातून होईल आणि इरफानचे पण मी आहे सर्व पदाधिकारी आहे. नक्कीच इरफान जिल्ह्याकडे सुद्धा मी हीच अपेक्षा बाळगतो की पुढच्या वेळी ज्यावेळेस तुमचे सचिन बोस त्या दिवशी ड्रायव्हरचा दिवस, ड्रायव्हर डे, म्हणजे त्याला सन्मान मिळावा असं काहीतरी त्यांनी ही घोषणा केली. आणि ती घोषणा करायला लावणारे पण आपण सिद्धिविनायक लॉजिस्टिक त्यांनी ही संकल्पना मांडली त्यांच्याकडे आणि आम्ही सर्व बसून आम्ही संकल्पना मांडली आणि त्यांनी संकल्पना मान्य केली. आणि सर्वात पहिले 2015ला नाशिकमध्ये सिद्धिविनायक लॉजिस्टिक कडून खूप मोठा ड्रायव्हर डे साजरा झाला. तिथे कमीत कमी 1000 ते 1500 लोकसंख्या होती. आणि जे जुने ड्रायव्हर असतात त्यांचा सन्मान किंवा लेडीज महिला ड्रायव्हर असतील, महिला चालक, त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि तिथून जी प्रथा सुरू झाली आमच्या नाशिकमध्ये, ती प्रथा 2000 म्हणजे आज 2024 चालू आहे, 2023 पर्यंत अबाधित आहे. 2020 पर्यंत आम्ही हा चालक दिवस कंटिन्यू आमचे पैसे खर्च करून चालकांसाठी आम्ही अधिकाऱ्यांना बोलवायचो, आमचे पैसे खर्च करायचो आणि या अधिकाऱ्यांना आम्ही गेस्ट म्हणून बोलवायचो आणि त्यांना मार्गदर्शन करायला. अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें।